भाईंदरमधनं आझादनगरमध्ये लागलेली भीषण आग 4 तासांनंतर नियंत्रणात आली आहे। सध्या अग्निशमन दलाकडून या ठिकाणी कूलिंगचं काम सुरू आहे। आगीत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते। तसंच अनेक घरं जळून गेलेली आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरीही परिसरात धुराचे लोट पसरलेले आहेत। आगीत लाखोंचं नुकसान झालेलं आहे। तर इथूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी। भाईंदर पूर्वेच्या आझादनगर परिसरामध्ये आज सकाळी भीषण आग लागली होती। या घटनास्थळावरती मी सध्या आहे। माझ्या मागे आपण पाहतोय मीरा भाईंदर पालिकेचे जे अग्निशमन पथकाचे जवान आहेत ते या ठिकाणी कूलिंग करायचं काम करतायत। आज सकाळी 5 वाजताच्या सुमारास इथे ही भीषण आग लागली होती आणि या काही क्षणातच ती आग एवढी पसरली गेली की संपूर्ण 2-3 एकर परिसरामध्ये ही आग पसरली। यामध्ये संपूर्ण शेकडो जी घरं आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे। भंगाराची गोदाम या ठिकाणी होती, अनेकांची घरं होती, अनेकांचे कारोबार या ठिकाणी होते आणि त्यांचं संपूर्ण नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। इथे काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा, संपूर्ण ही आग लागली होती, काय म्हणजे नेमकं काय झालं होतं? सुमारे 4:30-5च्या सुमारे ही आग लागली असावी। आणि इथे कसं आहे, कमीत कमी नाही तरी 200-250 म्हणजे लोक वस्ती आहे, जुनी लोक वस्ती आहे। स्क्रॅपचे डीलर्स आहेत, आतमध्ये लोकांची घरं आहेत। आग कशामुळे लागली ते सांगणं कठीण आहे की आग 5च्या सुमाराला लागेल, भयंकर मोठी आग होती।